शशांक हगवणे कॉलेजमध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला। दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले। शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा। राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा होता, त्यामुळे रुबाबदार यांचा पूर्ण राजकारणी कुटुंब होतं। वैष्णवी देखील परिस्थितीनं चांगल्या घरातील मुलगी। वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे विचाराने तसेच परिस्थितीने खूप श्रीमंत व्यक्ती होती। मुलीवर जीवापाड प्रेम होतं। त्याच वैष्णवीनं शशांकबद्दल आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी शशांकची चौकशी केली। तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं, आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवे, त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकत नाही असे मला वाटते। परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात वेडी झाली होती। मला त्याच्या सोबतच लग्न करायचे आहे, तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामाला सांगितले। पण तो वडिलांनी तिचे न ऐकता तिला लग्नासाठी 1-2 स्थळे शोधली। परंतु शशांकने वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली। त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले। आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे। नातेसंबंधामध्ये जर माहीत झाले तर आपलीच अजून जास्त बदनाम होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले। मुलगी सुद्धा हट्टाला पेटली। लग्न करेल तर शशांक सोबतच करेल म्हणू लागली। त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु आईवडिलांनी तिला थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही या आईवडिलांनी आपल्या वैष्णवीचे लग्न शशांक सोबत करण्याचं मान्य केलं। दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीनं आता शशांक आणि वैष्णवी या साखरपुडा झाला। दोघेही खूप जास्त खुश होते। साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरू केले। आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहे, समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठमोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या, त्यामुळं लग्न चांगले झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे, मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं। कुठेतरी वैष्णवीच्या बापालाही पटत नव्हतं, परंतु मुलीच्या चेहऱ्यावर आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग मान्य केल्या। 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुसगाव मध्ये लग्न पार पडलं। एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडीही दिली। स्वतःहून त्यांनी सगळं दिलं नाही तर त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं। का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे, लोक काय म्हणतील आम्हाला असं बोलून त्यांनी भावनिक करत मागितलं गेलं। लग्नाचे 6 महिने वैष्णवीच्या शशांक सोबत खूप खुश होती व सुखी होती। तिचा स्वभाव थोडासा घाबरट, शांत, त्यामुळं नवरा शशांक जे काही म्हणेल ते ती सगळं ऐकायची। त्याच्या शब्दाच्या बाहेर ती जात नव्हती। परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे, नणंद यांच्या वागण्यात थोडा बदल तिला जाणवायला लागला। नणंद देखील वैष्णवीबद्दल चुगली करत तिला त्रास देत, पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कोणीच काही बोलत नव्हतं। 6च महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि सासरच्या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितले। वैष्णवीला हे पटत नव्हतं, तिनं विरोध केला, परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिने माहेरी गौरी मागितल्या। माहेरच्यांनाही मुलीला निराश केलं नाही, चांदीच्या गौरी करून दिल्या। आता प्रत्येक 1-2 महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी 1 लाख कधी 2 लाख पैसे बापाकडे मागत, कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ तर कधी 2 लाखाचा फोन घेत। तिच्या मागण्या हळूहळू वाढत गेल्या, पण मुलीसाठी आईवडील त्या पूर्ण करत होते। कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती। आपल्या माहेरी ती आपल्या नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती।
ते लोक मला टॉर्चर करतात म्हणून सांगू लागली होती. तिच्या मामांना एकदा वैष्णवी बोलली, कदाचित शशांक सोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. मामा, मला आत्ताशी समजलं ती लोक चांगली नाहीत. माझा निर्णय चुकला. तिनं मान्य केलं. लग्नाला 1 वर्ष झालं. वैष्णवीला दिवस गेले. परंतु शशांक व वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणींचा ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही, तो तिला म्हणू लागला. आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे. वाईट सासू-सासरे किंवा नणंद म्हणतात याचं वाटत नाही, वाईट वाटत नाही. वाईट तर नवऱ्याचं वाटतं, जो अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत नाही, किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही. वैष्णवीचे खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा वैष्णवीला असे पाहिले, त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटलमध्ये दाखल केली. वैष्णवी त्या दिवशी वाचली. तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेली. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही असे म्हणाले. वैष्णवी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली आणि आपल्या बापाला म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं. मी आता परत जाणार नाही. परंतु वैष्णवी गरोदर होती. तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता. आपण त्याच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न केलं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकामध्ये आपली मान झुकेल, सगळी इज्जत धुळीस मिळेल, सगळीकडे मला नावं ठेवतील, भाऊबंदामध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल, माझी मुलगी तिचं पुढं कसं होईल. म्हणून त्या बापानं वैष्णवीला समजावलं, आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केला आहे. आता तू गरोदर आहेस. बाळ झाल्यावर ते नक्कीच बदलतील. असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवलं. सासू, नणंद आणि नवऱ्याने पाय पकडत त्या बापाने आपल्या मुलीला समजून घ्या, त्याला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं. पाय पकडत त्यांची माफी मागितली. परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण केलं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं. 9 महिन्यानंतर वैष्णवीने एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर मोठं बारसं घातलं गेलं. एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू सासरेच्या तिचा लाड करायला लागले की नणंद लगेचच सासूचे कान भरत होती. इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका म्हणत होती. वैष्णवी सगळ्यांना त्रास सहन करत होती. घरात इतके सगळे नोकर होते तरी वैष्णवीकडून घरात काम करून घेतलं जात होतं. 1 वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होतं, पण तरी तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. आपल्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकने वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवलं होतं. आणि वैष्णवी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती. आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागलं. आपल्यासारखाच त्रास या लोकांनी तिलाही दिला असेल, म्हणूनच ती या लोकांपासून दूर राहत आहे हे वैष्णवीला समजलं. परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली की शशांकने तिला मारायला सुरुवात केली होती. तू शांत राहा, आमच्या घरातल्या मॅटरमध्ये बोलू नकोस, तो तिला म्हणाला. तो फक्त बायकोला ऑर्डर देत माहेरून पैसे आणायला सांगत होता आणि वैष्णवी सुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरून पैसे आणत. तिचा बाप सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागील ते तिला घेऊन देत, कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता. बाळ आता 6 महिन्याचं झालं. वैष्णवीचा त्रास काही कमी झाला नाही. बाळाकडे पाहून ती जगत होती, परंतु तिची नजर सासू तिला त्रास देत होती. आपली घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होत्या. आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा. तोही बायकोला टॉर्चर करायचा. तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. सासराही काही कमी नाही, तोही या सगळ्यामध्ये वैष्णवीला रागवायचा, बोलायचा. आता मात्र हा त्रास तिला सहन होत नव्हता. बाबा, मला शशांक सोबत राहायचं नाही ती म्हणत होती. परंतु तिचे वडील समाजाला भीतीला घाबरून तिला समजावून सांगायचे, काम करायचे. परंतु तेही वैष्णवीच्या सासरच्या मागण्यांना कंटाळे होते.
त्यामुळे ती आपल्या मुलीला म्हणेल आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ, तू काळजी करू नकोस. त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि 2 कोटी रुपयाची मागणी केली. मला जमीन घ्यायची आहे म्हणाला. तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाहीत. वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागातच तिथून निघून गेला आणि त्या गोष्टीचा राग तो वैष्णवीवर काढू लागला. तिला रोज मारू लागला, टॉर्चर करू लागला. वैष्णवी रडत होती. आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण मोठी चूक केली, शशांक सोबत लग्न करून किती म्हणत होती. मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर मी आज खूप सुखात असते म्हणत होती. फक्त बाळासाठी जगावं लागत आहे बोलत होती. सासू-सासऱ्यापेक्षा नवऱ्यानं समजून घेणं महत्त्वाचं असतं. माझा नवरा कधी माझा झालाच नाही म्हणून तिचे अश्रू गळत होते. तो आपल्यावर संशय घेतो म्हणत होती. त्या दिवशी ती खूप डिप्रेशनमध्ये होती. असेच त्रास सहन करत दिवस चालले होते. त्यावेळी तिच्यासोबत काय झालं कोणास ठाऊक, पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खोलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली. घाईतच शशांक आणि तिच्या कुटुंबानं त्याला हॉस्पिटलला नेलं. शशांकने वैष्णवीला व त्याच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेतला म्हणून सांगितलं. मामा व वैष्णवीचे आई वडील हॉस्पिटलला आले. डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होतं. तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीनं गळफास घेतला नसून तिचा हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप या बापानं लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आईवडिलांनी केला. बीजे हॉस्पिटलनं दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्त्राने वार केलेले खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या होत्या. सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा शशांक, आईबाप आणि नणंद यांच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि सगळ्यात चौकशीत पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, आई आणि नणंद यांना ताब्यात घेतला आहे. परंतु वैष्णवीचे सासरे अजूनही फरार आहेत. 16 मे 2025 रोजी घटना घडली आहे. या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवीने देवाकडे गेली. परंतु तिच्या 9 महिन्याचं बाळ हगवणे कुटुंबात अज्ञात व्यक्तीच्याद्वारे कसपटे कुटुंबाकडे दिलं. परंतु आम्ही आमच्या मुलीला लोकांचा त्रास करून दिला, तिला समजावले, नांदायला पाठवलं. त्याचा फायदा त्या लोकांनी त्यांनी मागील त्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण केल्या म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु मुलीचा मुलगा आम्ही त्याला सांभाळू. वैष्णवीच्या बाळाच्या रूपात वैष्णवीच आपल्याकडे आली आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुली गमावली पण तिच्या मुलाला आपण सगळं देऊन त्याचा सांभाळ करू असं तिचे वडील म्हणत होते. मित्रांनो, वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळं आता राज्यात खळबळ उडाली आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि योग्य ती शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवीच्या कुटुंबाने केली आहे. वैष्णवीच्या सासूचे नाव लता राजेंद्र हगवणे आणि नंदेचं नाव करिश्मा राजेंद्र हगवणे असे आहे व हे तिघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे केस दाबली जाईल. परंतु एकदा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा बळी जाईल. खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी? तुम्हाला या घटनेमध्ये काय वाटतं खाली कमेंटमध्ये भरभरून सांगा. आणि घटनेवरून मुलीच्या बापाला एकच सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या मुलीच्यावर खूप प्रेम करतात परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका. त्यांनी जे मागितलं ते त्यांना देऊ नका. मुलीला त्रास होत असेल त्यांना घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देतात त्याच पैशात तिला काहीतरी व्यवसाय टाकून द्या. तिला तिच्या पायावर उभं करा. अशा लालची लोकांच्या हातात आपल्या मुलीला सोपवू नका आणि मुलींनी सुद्धा मुलाच्या प्रेमात वेडं होऊन आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका. नाहीतर अजून एक हुंड्याच्या छळासाठी बळी पडलेला नवीन वैष्णवी तुमचाही नंबर पुढे लागेल. या घटनेतील वैष्णवीला न्याय मिळेल का?
मित्रांनो, या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.